आणखीन किती खालच्या पातळीपर्यंत आपण महाराष्ट्राला नेणार आहोत। आणि महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी हा कायदा आहे, पण त्या कायद्याचं पालन करणारेच जर का त्या अशा भोंदूबाबांच्या नादी लागणार असतील तर त्या भोंदूबाबांबरोबर त्यांच्या भोंदू भक्तांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। जे राजकारणामधले दिसत आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे, तर आपण महाराष्ट्रामध्ये एक त्याला आधुनिक म्हणू। कारण आता तुम्ही नेमका या सगळ्या विषयाच्या विरुद्ध टोक गाठलं। आम्ही आता जो सुरू करतो विषय तो लॉजिस्टिक म्हणजे महाराष्ट्राला पुढे नेतोय, विज्ञानामध्ये नेतोय, सगळ्या तंत्रज्ञानाने नेतोय, आणि तुम्ही परत त्याची लिंबाच्या लागवडीवरती आलात। आता लिंबाची लागवड किंवा लिंबाचा रस इथून तिथे कसं न्यायचं ते लॉजिस्टिकमध्ये येईल, पण त्याला टाचण्या मारणं हे काय आमचं काम नाही आहे। आता या एप्स्टीन फाईल्सवरनं कोणाचं लक्ष उडू नये किंवा उडावं म्हणून आणखीन काहीतरी या महाराष्ट्रात नवीन विषय सुरू होता कामा नये। आता मला असं वाटतं की जो महाराष्ट्र आपण पुढे नेऊ इच्छितो आहे त्याच्यामध्ये मी वारंवार उल्लेख करेन की जादूटोणा विरोधी कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, तर त्याचं पालन हे अत्यंत कठोरतेने जर का झालं। आणि महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही उल्लेख केला की अनेक राजकीय हा फोटो आणि नावच येत आहे, याचा अर्थ तुम्हाला कळतोय ना की ज्यांचं काही कर्तृत्व नाही, कर्तृत्व शून्य नेते किंवा पुढारी आहेत त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात। त्यांना अशा या ज्या काही भाकड कथा आहेत किंवा भोंदूगिरी आहे त्याचा आसरा एवढ्यासाठी घ्यावा लागतो कारण ते स्वतः भाकड आणि भोंदू आहेत। हे भोंदू नेते त्यांच्यामध्ये कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने जे काही करू शकत नाही अशा लोकांना ह्या सगळ्या अशा गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो। आणि मला असं वाटतं ते जर का वेळेमध्ये या कोर्सला आले तर त्यांचं सुद्धा आयुष्याचं भलं आम्ही करू शकतो।